एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच। करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी। अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांचे आदेश। माझं आणि धनंजय मुंडेंचं लग्न झालं नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न झाला, मात्र आमचं लग्न झालं यावर आज शिक्कामोर्तब झालं। मुंबई सत्र न्यायालयाच्या निरीक्षणानंतर करुणा मुंडेंचं वक्तव्य, तर न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटलं। करुणा मुंडेंचा निशाणा। छत्रपती शिवरायांबाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून कोरटकरला जामीन। जामीन मिळाल्यानंतरही प्रशांत कोरटकरचा मुक्काम कळंबा कारागृहात वाढण्याची शक्यता। आज कागदोपत्री जामिनाची प्रक्रिया उशिरा झाल्यानं तर उद्या महावीर जयंतीमुळे कोर्टाचं कामकाज बंद असल्याची माहिती। महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचा अपमान। फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये असे प्रकार घडतात। प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका। आम्हाला हरवण्यासाठी महाराष्ट्र निवडणुकीमध्ये मोठा घोटाळा। भाजपने मतदार यादीमध्ये घोळ करून निवडणूक जिंकली। कित्येक वेळा मागणी करूनही मतदार याद्या दिल्या नाहीत। विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। निसर्गाचा नियम आहे, लोकसंख्या वाढत असते। नवीन 18 ते 25 वयोगटातील मतदान वाढलं। ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी होत असते, पण पराभव झाल्यामुळे काँग्रेस नेत्यांची अशी वक्तव्य। भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचं खरगेंना प्रत्युत्तर।